नमस्कार मंडळी, मी प्राची कृत्विक किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत अख्ख्या मसूरची भाजी कशी बनवायची ती. त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे अख्खा मसूर. हा मी 5 ते 6 तास भिजवून घेतलेला आहे. अर्धा कप मी अख्खा मसूर घेतलेला आहे. बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, स्प्लिट केलेली हिरवी मिरची, तेजपत्ता. हा कांदा लसूण मसाला मी घेतला आहे. तो नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही गरम मसालाही वापरू शकता किंवा चिकन मसालाही वापरू शकता. आणि दुसरं म्हणजे आलं आणि लसणाची पेस्ट, जिरं, मीठ, हळद, लाल तिखट, धनजिराची पूड आणि सांबार मसाला आणि अर्थातच 2 चमचे तेल मी कढईमध्ये तापायला ठेवलं आहे. त्यात आपण सगळ्यात आधी घालणार आहोत 1 चमचाभर जिरं. जिरं छान तडतडलं तर त्यात आपण घालणार आहोत तमालपत्र, अर्थातच तेजपत्ता, एक 2 ते 3 मिनटं जिरं आणि तेजपत्ता होऊन द्यायचं आहे. ते झालं तर त्यात आपण घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा. बारीक चिरलेला कांदा हा मी 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे. त्याला छान असं बारीक चिरून घेतलेलं आहे. त्याला आता छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी कांद्याला छान सोनेरी असा रंग आलेला आहे. आता त्यात आपण घालूया आलं लसूणची पेस्ट. मी आलं लसूण पेसून घेतलेलं आहे. तुम्ही मिक्सरमध्ये पण ग्राइंड करू शकता. आणि घालूया चवीपुरतं मीठ, हळद, धनाजिराची पूड. 2 चमचाभर धनाजिराची पूड घालते मी आणि छान मिक्स करून घेऊया आपण ह्याला. आणि ह्यातच आपण घालूया बारीक चिरलेला टोमॅटो. एक मध्यम आकाराचा मी टोमॅटो घेतला आहे. तुम्ही ह्यातच लाल तिखट, कांदा लसूण मसाला वगैरे घालू शकता. त्याचा टेस्ट खूप छान येतो. मी घालत नाही आहे, मी ते नंतर उकळी आल्यावर घालणार आहे, कारण मला कमी तिखटाची भाजी वेगळी काढायची आहे. माझं लहान पोर आहे त्यामुळे. आणि तुमच्या घरी तसं काही नसेल तर तुम्ही नक्कीच ह्याच्यात लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि सांबार मसाला हे आधीच घालू शकता कांद्यामध्ये आणि छान परतून घ्यायचं आहे ते सगळे जिन्नस मसाले. एक 2 मिनटं त्याला परतून घेऊया आपण. आणि आता ह्यात घालूया अख्खा मसूर. हा अख्खा मसूर जो आहे तो मी 5 ते 6 तास भिजवलेला आहे. पण जर तुम्ही भिजवलेला नसेल तरी पण जर तुम्ही गरम पाण्यात ह्याला एक 15 ते 20 मिनटं भिजवला तरी तो शिजेल लवकर. मसूर शिजायला वेळ नाही लागत, पण यास 5 ते 6 तास भिजवला तुम्ही जर तर तो लवकर शिजेल. एवढंच आहे. ह्यात घालतोय पाणी. तुम्हाला कितपत ते पातळ हवे, कितपत रस्सा हवे त्याप्रमाणे तुम्ही पाणी मला घालायचं आहे. अजून हे उकळी जसं जसं येईल तसं हा रस्सा दाट होत जाईल. तो मसूर जसं जसं शिजत जाईल ना तसं त्याचा रस्सा दाट होतो. तुम्हाला जर कढईमध्ये वाफेवर नसेल शिजवायचं तर तुम्ही मसूर आधीच कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता. एक 2 शिट्यांमध्ये तर मसूर शिजून होतो. आता ह्याच्यावर आपण ठेवणार आहोत ताट आणि एक 15 मिनटं याला शिजवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी
मसूरला छान उकळी आली आहे, मसूर छान शिजलं गेलं आहे. आता ह्यात आपण घालतोय लाल तिखट 1 चमचाभर, 1 चमचाभर घालतोय कांदा लसूण मसाला आणि सांबार मसाला घातला आहे मी 2 चमचे आणि मला छान मिक्स करून घेऊया. अजून मी अर्धा चमचाभर लाल तिखट घालते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता. बघू शकता रसाला पण छान दाटसरपणा आलेला आहे. अजून मी 5 मिनटं ह्याला छान उकळी येऊन देणार आहे, कारण मी मसाला सध्या आत्ताच टाकलेला आहे. तर 5 मिनटं ह्याला उकळी येऊन आणि यस, आपण जी स्प्लिट केलेली हिरवी मिरची होती ती आत्ताच या स्टेजवर घालूया आणि झाकण ठेवून 5 मिनटं छान उकळी येऊ देऊया. तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी 5 मिनटं झालेली आहे आणि आपली भाजी पण छान शिजलेली आहे, उकळलेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा अख्ख्या मसूरची ही भाजी. खूप छान चव येते ह्याची, भाकरीसोबत तांदळाच्या किंवा भातासोबत खूप छान लागते. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.